महाराष्ट्र राज्य कॉम्प्युटर टायपिंग संघटना 15 वर्ष विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे हेमंत ढमढेरे यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन सर्व कार्यातून कार्यमुक्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले। पुण्यात महाराष्ट्र राज्य कॉम्प्युटर टायपिंग संघटना मुख्य कार्यालयात आयोजित राज्य पदाधिकारी बैठकीत हेमंत ढमढेरे यांनी निर्णय जाहीर केला। 2008 सालापासून ताब्यात घेतलेल्या टायपिंग संघटनेचे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कॉम्प्युटर संघटनेत रूपांतर झाले आणि हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला। हेमंत ढमढेरे यांनी कार्यकारिणी सदस्य, विभाग उपाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, महासचिव आणि सर्व पदांच्या माध्यमातून राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला। पुण्यात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील संघटनेचे प्रमोद मोंढे, राजकुमार मस्कर, रोहिदास कोकणे, दीपक बेलदरे, केतन हिरवे, सुभाष वाणी, अमित डोंगरे, ज्ञानेश्वर पडवळ, संपत ढोरे, गजानन बेंद्रे, गिरीश डिबे, गणेश राणे, रंजनकर बंधू, लोंढे बंधू, सुलभाताई मोठे, अंजली करंदीकर, मनीषा देशपांडे, सौ यादव, मालन घुमटकर, जयश्री पोद्दार, सौ महाजन यांच्यासह पदाधिकारी आणि सेंटर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तब्बल 3 तास चाललेल्या बैठकीत हेमंत ढमढेरे यांनी 15 वर्षात केलेले कार्य आणि दिलेल्या योगदानाची माहिती दिली आणि सर्व पदांचा राजीनामा देत कार्यमुक्त होत असल्याची घोषणा केली। यावेळी उपस्थितांनी हा निर्णय बदलण्याचा आग्रह केला। तसेच आमचा पाठिंबा हेमंत ढमढेरे यांना असून त्यांच्या नेतृत्वात काम करणार तसेच जिल्ह्यात कार्यकारिणीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे अनेकांनी जाहीर केले। संघटना अध्यक्षपदी प्रकाश कराळे हेच योग्य नेतृत्व आहे आणि अध्यक्ष म्हणून ते सक्षमपणे संस्था सांभाळत आहेत। संस्था चालकासाठी कोणत्याही थराला जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत ही विलक्षण आहे। 4-2 विरोधात आहेत ते दखल घेण्या इतके नाहीत। प्रकाश कराळे पाठीशी खंबीर उभा राहणार असे हेमंत ढमढेरे यांनी सांगितले। 31 डिसेंबर 2008 मध्ये हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य संघटना टायपिंगच्या संघटनेवरती मी सदस्य म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर आमची एक अत्यंत प्रभावी टीम झाली आणि त्याच्या माध्यमातून मॅन्युअल टायपिंग वरून हे सगळं कॉम्प्युटर टायपिंग मध्ये आणत असताना अनेक अडचणी, अनेक घटना, सेंट्रल बिल्डिंग असेल, महाराष्ट्र परीक्षा परिषद असेल, मंत्रालय असेल, या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळेला जावं लागत होतं। वेगवेगळे मंत्री बदलून येत होते आणि अशाच कार्यकाळामध्ये 2013ला राजेंद्र दर्डा साहेब जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये हा GR निघाला। खूप काम आहेत सांगण्यासारखी। आज या संघटनेत 15 वर्ष काम करून मी कुठंतरी स्वतःहून दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळावी आणि मला इतर सामाजिक कामामध्ये काम करण्याचा वेळ मिळावा म्हणून मी थांबलेलो आहे। आमच्या सर्व सदस्यांना त्याबद्दलच बोलवलं होतं। सगळ्यांचा आग्रह आहे मी राहावं, परंतु माझं मनाने ठरवलेलं असल्यामुळे मी यातून थांबतोय। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना, नंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर ऍड झाला। ही पूर्ण राज्यभरातली संघटना आहे। याच्यावरती मी सुरुवातीला कार्यकारिणी सदस्य म्हणून होतो, त्याच्यानंतर प्रसिद्धी प्रमुख, त्याच्यानंतर प्रवक्ता म्हणून मला घेतलं गेलं, त्याच्यानंतर विभागीय उपाध्यक्ष आणि शेवट मी महासचिव पदावरती असतानाच मी पूर्ण थांबलेलो आहे। आता आज महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन शासनमान्य संघटना मुंबई या संघटनेचे जे महासचिव म्हणून हेमंत ढमढेरे सर हे यांनी कार्यकाळ मागील 5 वर्ष पूर्ण केला व त्यांच्या संपूर्ण सेवापूर्तीचा 15 वर्ष कार्यकाळ आज पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने त्यांनी आज अनौपचारिकरित्या आम्हाला असं सर्वांना धक्का देईल अशी एक घोषणा अचानक केली की ते आज या त्यांच्या कार्यातून निवृत्त होऊ पाहत आहेत, असं त्यांनी सर्व सभासदांना संदेश दिला आणि हा संदेश ऐकून सर्व जिल्ह्यातील सभासद आज त्यांची विनवणी करण्यासाठी, त्यांच्या भेटीगाठीसाठी आज इथं जमा झालो आणि सर्वांनी मिळून आम्ही त्यांना या निर्णयापासून परावृत्त व्हावे अशी मनोमन विनंती केलेली आहे। परंतु त्यांचा व्याप पाहता व त्यांचं सामाजिक कार्य पाहता त्यांना कितपत ते आम्हाला म्हणणं ऐकतील यावर आम्ही शांतक आहोत। तरी परंतु पुढील कार्यकाळामध्ये त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं व या ठिकाणी त्यांना मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। मी आता कर्वे श्री शिक्षण संस्थेमध्ये कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते। खरं म्हणजे हा तिथे एवढ्या लांब जाण्याचा माझा हा जो आहे योगायोग किंवा प्रवास हा खरं ढमढेरे सरांमुळेच मी तिथपर्यंत जाऊ शकले। ढमढेरे सरांचा आणि आमच्या परिवाराचा म्हणजे संघटनेचा जवळजवळ 28 वर्ष माझा त्यांचा संपर्क आहे। माझ्या लग्नाच्या आधीपासून मी इकडे आहे आणि इथे जशी मी या संघटनेमध्ये आलेली आहे म्हणजे टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये,
तर ते माझा प्रवास जो सुरू झालेला आहे तो खरं म्हणजे सरांमुळेच झालेला आहे. डमडरे या नावातूनच सुरुवात झालेली आहे. कारण प्रत्येक वेळेस सरांनी त्यांच्याबरोबर आम्हाला सगळ्यांना नेलेलं आहे, पुढे नेलेलं आहे. मॅडम तुम्ही चला, आम्ही सरांना म्हणायचो सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. हे सरांना आम्ही म्हणायचो, पण आम्ही मागून खूप घाबरायचो. पण सरांनी आम्हाला साथ दिली. मॅडम तुम्ही पुढे व्हा, परीक्षा मंडळात जा, काय पेपर चेकिंगचं काम असेल तर पेपर चेकिंगचं काम किंवा आणखीन काय काय कामं असतील तर ती सगळी. खरं म्हणजे हा उत्साह किंवा आम्हाला जो भक्कम पाठिंबा जो मिळालेला आहे तो या डमडरे सरांकडूनच मिळालेला आहे. त्यांच्यामुळेच खरं म्हणजे आम्ही इथपर्यंत हे गाठू शकलो. आणि सरांना कधी पण एका रात्रीतून जरी आवाज दिला किंवा काही आमच्या अडचणी असतील, काही जरी सांगितल्या, सर आमचं असं असं आहे, तर सरांचा एक शब्द असायचा, मॅडम तुम्ही काही घाबरू नका, सगळं व्यवस्थित होईल, काही तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. हा जो भक्कम आधार होता तो सरांच्या आवाजातच होता, नावात म्हणण्यापेक्षा त्यांच्या आवाजात होता. आणि आज सरांनी हा जो त्यांच्या ह्याचा पूर्णविराम दिलेला आहे तो हा पूर्णविराम नसून तो हा स्वल्पविराम आहे. आणि असेच सरांचे पुढचे पुढचे कार्य चालू राहतील आणि आमच्या संघटनेवर सरांचा अखंड हात राहील. धन्यवाद. त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांना पाहूनच सगळेजण काही कामं असतील, काही अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह केल्या जायच्या. आणि त्यांच्याकडे बघून एक सगळ्यांचं जे महाराष्ट्र राज्य कॉम्प्युटर टायपिंग संघटना आहे त्यांच्याकडे बघूनच एक उत्स्फूर्त सगळ्यांना असा एक आनंद भेटतो. आणि सगळ्या स्टुडंटलाही आपल्या सगळ्यांना म्हणजे त्यांच्यापासून एक खूप मोठं सहकार्य दिलं जातं. ह्या सहकार्यातूनच डमडेरे सर हे ओळखले जातात. काही रात्री अपरात्री कधीही त्यांना अडचणी विचारल्या तर त्यांचा जो आवाज असतो तो इतका सॉफ्ट असतो की ते काम केलंच जाईल. आणि त्या कामातून एक मोठं उत्स्फूर्त भेटायचं आम्हा लोकांना, सगळ्या संस्था चालकांना, की त्यांच्याकडून ते काम केलं जाईल आणि आपलं हे काम होणार आहे. आणि त्यातून काही अडचणी असतील त्याही अडचणी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सोडवले. आणि त्यांचं असंच सहकार्य आम्हाला अजूनही लाभू दे. स्वल्पविराम मिळू दे, फुल स्टॉप नकोय. जरी आजचं हे त्यांनी जेवण ठेवलं असलं तरी हे एक त्यांची सदिच्छा भेट म्हणून एक असावं, कायमचा पूर्ण विराम नसावा. 25 वर्षापासून डमडरे सरांबरोबर मी काम करतोय. मला त्यांनी आमच्या टायपिंग संघटनेचं सेक्रेटरी केलं. त्यांनी हा जो निर्णय घेतलाय त्याचं मला फार वाईट वाटतंय. कारण आज आमची एवढे वर्षाचं एकदम ते सोडून जाणार किंवा त्यांनी आज न सोडता त्यांनी पुढे कंटिन्यू करावं. गेल्या 25 वर्षाचा आम्हाला जो काही अनुभव आहे त्यांच्यामुळे जो आलेला आहे तरी त्यांनी पुढे कंटिन्यू करावं. आम्हाला फार वाईट वाटतंय. जेणेकरून त्यांनी निर्णय त्यांचा बदलावा असं माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी थांबू नये हीच माझी अपेक्षा आहे. तर धमडेरे सरांविषयी बोलायचं तर खूप आहे, परंतु वेळेअभावी बोलू शकत नाही. पण धमडेरे सरांचं कार्य म्हणजे एक धमडेरे सर एक लढाऊ व्यक्तिमत्व. जिथं थांबायचं, जिथं गोडीनं बोलायचं, कुठं रागवायचं, म्हणजे त्यांच्यासारखं काम करणं नाहीये. हा जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय त्यांचा आम्हाला मान्य नाही, परंतु त्यांची इच्छा आहे की या कार्यातून मुक्त होऊन आम्ही दुसऱ्या कार्याला कार्य सुरू करणार आहे. परंतु त्यांनी इथे पुस्तक न देता कॉमा देऊन ते पण कार्य करावं आणि त्यांच्या होणाऱ्या पुढील कार्यात आमचं शुभेच्छा आहेत. आणि हे संघटनेचं काम त्यांच्याशिवाय पुढे जाणं नाहीये. त्यांनी हे काम पूर्ण तिकडचं काम करता करता इकडे पण काम लक्ष द्यावं एवढीच इच्छा आहे. आणि त्यांच्या पुढच्या भावी कार्याला शुभेच्छा. पण डमडरे सर हे महासचिवपदी तर सध्या राहू इच्छित नाहीत. तर आमचं एकच मत आहे की 3 महिने त्यांनी हे पद सांभाळावं आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू कोणाला द्यायचं, काय करायचं. पण त्यांनी राहावं ह्याच पदावर, कायमस्वरूपी राहावं अशी आमची इच्छा आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव